दिवसातील हा एक रणसंग्राम पाटगावकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा दैदित्यमान सोहळा आपण पाहतोय. मानाची स्वाभिमानाची अभिमानाची ही स्पर्धा पाटगाव गावाची आपण पाहतोय. ओरावळे वर्सेस वडाची वाडी दोन संघांच्या दरम्यान हे मॅच आपण पाहणार आहोत. चांगला खेळ मात्र मागील मॅच मध्ये वडाची वाडी आणि कोरावळे दोन संघांनी केला आणि आता पाहावं लागेल या मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय. दोन षटकांचा हा सामना आणि दोन षटकांमध्ये पाहावं लागेल या मॅच मध्ये मॅक दोन्ही टीम कशा प्रकारची कामगिरी राहील. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल ऑनफिल्ड पंच दत्ता कडवसर त्यांना देखील पाहू शकाल. चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गेले 3 दिवस ही स्पर्धा नक्कीच ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते म्हणजेच कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहू शकता म्हणजेच कुणाल राव आणि तसेच ऑपरेटिंगच्या भूमिकेत आपण सध्या पाहतोय जयेश खुनेला आपण पाहतोय. माऊली इव्हेंट्स या लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून आपण घर बसल्या देखील ही स्पर्धा पाहतोय. भरपूर मेहनत या स्पर्धेला आपण पाहतोय. कल्पेशजी मार्के असतील, मयूरजी मार्के असतील, अभयजी खुणे असतील, यश गवळी देखील असतील, तेजस मार्के असतील, अशी भरपूर जणांची मेहनत या स्पर्धेला आपण पाहतोय. आणि तेजस मार्के आमच्या स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय. पूर्ण दिवस त्यांची साथ आम्हाला लागली आमच्या सोबत. ते मात्र ते जॉईंट आहेत. एक नक्कीच रणसंग्राम महासंग्राम टेनिस बॉल क्रिकेट पाटगावकर चषक आणि नक्कीच आजचा दिवस क्रमांक 3. उद्या मात्र अंतिम दिवस असेल या मॅच या सामन्याचा या स्पर्धेचा. गेम इज ऑन. पहिलाच बॉल सागर शिंगोळे साठी पहिला बॉल आणि नक्कीच व्हाईट बॉलच्या स्वरूपात नक्कीच एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येचं खातं खोलताना आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण करणला पाहतोय. मागील मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता मात्र पुन्हा एकदा विश्वास संपादन केलंय ते मात्र टीमने आपल्या गावाने आणि कॅप्टन कोलने. त्या पद्धतीचा विश्वास या मॅच मध्ये ते करेल का. गेम इज ऑन. सागर शिंगोले साठी ब्लॉक होलचा हेलिकॉप्टर बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर शिंगोळे आता मात्र सुरुवात दमदार काउकॉर्नर रिझल्टला वन क्वालिटीचा अप्रतिम विश्वनीय हा सिक्सर त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर वाईट त्यानंतर आलेला सिक्सर आणि सागर शिंगोळे ऑन स्ट्राईक एंडला आपण प्रकाशला पाहतोय. हो दुसरा बॉल देखील इथे पाहूया. मिस्टर स्ट्रोक फटका फसलाय आणि विकेट घेण्याची संधी. कॅच मात्र कोणाचा ड्रॉप झालाय लोंगॉनच्या दरम्यान आणि नक्कीच विकेट खूप महत्वाची होती. कॅचेस विन द मॅचेस. सागर शिंगोळेची विकेट या मॅच मध्ये खूप फार मोठी आहे आणि नक्कीच विकेट घेण्याची संधी निर्माण झाली होती आणि आता सध्या थोडीशी चिंता फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर इथे पाहावं लागेल. पुन्हा एकदा करण गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. हो इथे पाहूया स्कूपचा फटका पाहावं लागेल. अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत स्क्वेअर लेगला बॉल चाललाय तोपर्यंत क्षेत्ररक्षक आला मिड विकेट वरनं आणि बॉल कलेक्ट केला तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली. हलकीशी अपील देखील या मॅच मध्ये केली होती. पंचांकडे प्रश्न विचारला होता. पंचाने देखील कोणतेही उत्तर दिलं नाही आणि सहजरित्या हा मात्र प्रश्न सोडवला गेला. अशा पद्धतीने विचार केला तर धावसंख्येचा तर नक्कीच 12 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. करण गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो इथे पाहावं लागेल थोडी लाईन मिस करताना थोडा पुन्हा एकदा खराब बॉल आणि खराब बॉलच्या माध्यमातून आणखीन एक धाव ऍड होताना आपण पाहतोय. 2 षटकांचा सामना आहे आणि नक्कीच ज्या पद्धतीने विचार केला तर एक संधी निर्माण झाली होती. कॅचची संधी होती आणि नक्की तो कॅच ड्रॉप झाला. मात्र तो कोणाचा झाला. सागर शिंगोळेचं मागील मॅच मध्ये काय बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली आणि त्याची कॅच सोडणं नक्कीच महागात ठरू शकतो. टॉफेज लागला यष्टी रक्षक येतो आणि नक्कीच विकेट किपर आला आणि कोणतीही चूक करत नाहीये आता आणि टिफलाय झेल आणि संपलाय बॅटर प्रकाश याचा खेळ. विकेट लागते पहिली मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला म्हणजेच वडाचावाडी या संघाला.
वडाची वाडी यंगस्टार्स वडाची वाडी हा संघ इन ऍक्शन मध्ये आपण खेळताना पाहतोय आणि नक्कीच कोरावळे संघ इन ऍक्शन मध्ये आपण खेळताना पाहतोय. जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावळे संघ आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय 13 या आकड्यावर. कमबॅक या मॅच मध्ये करताना ओहो अडवा बॅटने खेळायचा इथे प्रयत्न केला होता. बॅटाने बॉलचा इथे संपर्क नाहीये आणि बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने डॉट बॉल कमबॅक. नक्कीच या मॅच या विचार करावा लागेल करणचा, कारण की पहिल्या 2 बॉलवर 11 धाबा खर्च करताना नक्कीच दबाव जो मध्ये निर्माण झाला होता त्यानंतर कमबॅक करायचं होतं. स्विजीचा फटका इथे पाहावा लागेल टँकीला आणि आउटफील्ड थोडी फास्ट आहे आणि शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला गेला. व्हॉट फिल्डिंग, काय फिल्डिंगची मात्र पाहायला मिळाली. नक्कीच कौतुक करावा लागेल या क्षेत्ररक्षकाचं. काय फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळाली, कारण की शेवटच्या मोमेंटला हा बॉल अडवला गेला. अशा पद्धतीने 2 धाबा इथे नक्कीच कंप्लीट करताना आपण पाहतोय. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 15 या धावसंख्येवर पाहतोय. दोन षटकांचा सामना, एका ओव्हरचा खेळ समाप्त. अजूनही 6 बॉलचा खेळ या इनिंग मध्ये बाकी असेल आणि पाहावं लागेल 6 बॉल मध्ये कितपर्यंत मजल मारू शकतो बॅटिंग करणारी टीम म्हणजेच कोरावळे संघ. क्रमांक 2चं षटक इथे मार्गस्थ असेल आणि क्रमांक 2चं षटक अशोक याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय. मागील मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. चांगल्या गोलंदाजीने आपल्या नक्कीच संघाला विश्वास संपादन करून दिला होता. पुन्हा एकदा आता ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय ज्याच्या नावाचा बोलबाला आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय सागर. ओहो इथे पाहावं लागेल शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, थोडासा इथे टर्न घेताना पाहिलं बॉलला आणि डॉट बॉल जो मात्र आपण पाहतोय. सध्या चांगली मात्र रणनीती जी मात्र आखली होती, कारण की कोरावळे संघाने त्या पद्धतीची ते सुरुवात नक्कीच पाहायला मिळाली. ओहो इथे शॉर्ट बॉल, एका फलंदाज नक्कीच त्याचा विचार केला सागर शिंगोळेचा. त्याच्या समोर हाफ ट्रॅकर बॉल, तर नक्कीच त्याचं उदाहरण षटकारानेच होईल यात काही शंका नाहीये. अजून एक धमाका सागर शिंगोळेच्या बॅट मध्ये येतोय, सिक्सर. एकवीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. संकट आलंय आणि नक्कीच क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहत असतो की ज्या फलंदाजाची आपण कॅच ड्रॉप करत असतो तोच फलंदाज जखमेवर मीठ चोळायचं काम करत असतो आणि तीच परिस्थिती सध्याच्या घडीला आपण इथे पाहतोय. इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय बॉलला आणि एक सिंगल इथे कंप्लीट झाली. स्ट्राईक रोटेट करायचं काम मात्र सागरला आणि इथे घडलंय काय, इथे घडलंय काय, आधीचा कर्ज बाजारी त्यात आणखीन उसने शेजारी. या मॅच मध्ये पाहताना पंजा, नशिबाचा आलेला पंजा आणि 5 धावा, कारण की सेकंडला हा थ्रो खराब आला आणि नक्कीच नशिबाचा पंजा जो मात्र आपण पाहतोय. या मॅच मध्ये घडलंय काय, खरं तर नक्कीच जे प्रेशर होतं ते प्रेशर इथे नक्कीच दिसून आलंय फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर. एकच धाव असेल आणि दुसरी धाव इथे कंप्लीट झाली न कारणाने हा नशिबाचा पंजा आपण पाहतोय. थोडंसं नक्कीच चिंतेची बाब बनले फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर, म्हणजेच यंगस्टार्स वडाडीची वाडी या संघासमोर. अशोक गोलंदाजी ट्रॅकवर, स्विजिटचा फटका खेळायचा होता, अटेन करायचा होता. नक्कीच बॉल हा खराब पाहायला मिळतोय. लाईन आणि लेंथ अद्यापही मिळत नाहीये.
थोडीशी क्षेत्ररक्षकांची साथ मात्र मिळत नाहीये, ते मात्र गोलंदाजांना. आणि विचार केला तर थोडीशी चिंतेची बाब बनले सातत्याने. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपण पाहतोय 27 या आकड्यावर. अशोक गोलंदाजी ट्रॅकवर आहे, त्याच्या पहिल्या बॉलवर एक सिक्सर डॉट बॉल पाहिला, त्यानंतर एक सिक्सर पाहिला, त्यानंतर थोडी यष्टी फिल्डिंग थोडी खराब पाहायला मिळाली आणि त्यानंतर एका धावेचं कन्व्हर्ट मात्र 5 धावेमध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एकदा स्विजिटचा फटका केलायचा इथे पाहावं लागेल. अपील केले पंचांकडे आणि नक्कीच इथे घडलंय काय आणि नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. धक्का क्रमांक दुसरा मैदानामध्ये बसतोय पाठीकर टीम म्हणजेच कोरावल्या संघाला. जर विचार केला 2 षटकांचा सामना आहे आणि सागरच्या बॅटमधनं धावा येतात तर नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करायला हरकत नाहीये कोरावल्या संघाला. आणि तेच काम सध्याच्या घडीला मात्र तुकाराम धुमाळने केलं आणि सागरला नक्कीच इथे स्ट्राईकवर आणायचं काम केलं. अजूनही 2 बॉल असतील, 2 बॉलवर मोठे आक्रमण येतील का? जरूर येतील, कारण की सागर सारखा फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. ताकदीचा चांगला वापर करतोय, प्रत्येक बॉलला बाहेर पाठवण्याची क्षमता त्याच्याकडे आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये त्याच्या नावाचा बोलबाला नक्कीच आपण पाहतोय. आणि इथे अशोक गोलंदाजी ट्रॅकवर आहे, क्रमांक 2चं षटक. आणि अजूनही 2 बॉल असतील या ओव्हर मधले. ओहो, इथे पाहावं लागेल, बिगिट खेळायचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. विकेट किपर स्वतः आला, बॉल अडवला गेला, तोपर्यंत कोणती इथे सिंगल नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यात नक्कीच यश इथे प्राप्त केलं फलंदाज सागरने. विचार केला शेवटचा बॉल असेल आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय 27 या आकड्यावर. मोठा फटका, बिगिट येईल का इथे पाहावं लागेल. चांगला बॉल आणि नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि धक्का क्रमांक 3 मैदानामध्ये बसतोय बॅटिंग टीम म्हणजेच कोरावले या संघाला. अशा पद्धतीने पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. या इनिंगचा देखील खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या म्हणजेच 27 या आकड्यावर. आणि आवश्यकता असेल 12 बॉल 28 धावांची. मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय, येणारे 12 बॉल ठरवतील कुणाच्या नावाचा डंका वाजेल. 12 बॉल 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय, आपण ऐकतोय. पाटगावकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदित्यमान 16 दिवस क्रमांक 3 तिसऱ्या दिवसातील देखील चांगलं आयोजन, दमदार नियोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता पाहावं लागेल इन ऍक्शन मध्ये 2 टीम पाहतो. एका साईडला असेल कोरावले संघ आणि एका साईडला असेल यंगस्टार्स वडाची वाडी संघ. 2 संघांच्या दरम्यान हे मॅच पाहतोय. झुंज देत आहेत 2 संघ. प्रथमतः बॅटिंग करत असताना कोरावले संघाने मात्र 27 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या आणि नक्कीच 12 बॉल आणि 28 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केलंय ते वडाची वाडी या संघासमोर. इथे पाहावं लागेल, संघर्ष भरपूर करावा लागेल. पहिल्या बॉल पासून सुरुवात, आक्रमकता इथे दाखवावी लागेल बॅटिंग टीम वडाची वाडी या संघाला. इथे घडेल काय, येणारे 12 बॉल ठरवतील. चला फिल्डिंग सेट करायचे कोरावले संघ. कोणती जास्त टीम मीटिंग नको प्लीज, कारण की उद्या फायनलचा दिवस आहे आणि आमच्या आयोजकांना देखील खेळपट्टीचा थोडी काळजी आहे. त्यामुळे त्यांनी आजचा शेड्यूल मध्ये नक्कीच लवकरात लवकर सामने संपवायचा इथे आजचा विचार केला आणि नक्कीच तुमचं सहकार्य अमूल्य राहील यात काही शंका नाहीये. चला सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. स्पीडअप करा मित्रांनो. 12 बॉल 28 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. एका साईडला कोरावले संघ, एका साईडला असेल तो म्हणजेच वडाची वाडी संघ. 2 संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय. मॅच देखील पाहतोय, रणसंग्राम देखील पाहतोय, महासंग्राम देखील पाहतोय पाटगावकर चषकाचा. आज आपण क्रमांक 3ऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा. मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, पाटगावकर गावाची ही स्पर्धा आपण पाहतोय. 12 बॉल 28 धावांची खेळी.
14.00च्या सरासरीने ही धावगती काढावी लागेल. प्रत्येक बॉलवर अटॅक करणं गरजेचं राहील या मॅच मध्ये. जनार्दन आणि अनिल, भरपूर साऱ्या अपेक्षा असतील आपल्या गावाच्या, भरपूर साऱ्या अपेक्षा असतील आपल्या टीमच्या, भरपूर साऱ्या अपेक्षा असतील आपल्या कॅप्टनच्या. या दोन फलंदाजांवर 12 बॉल 28 धावांची समीकरण, महासंग्राम, रणसंग्राम आपण सध्या पाहतोय. प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, विश्वास संपादन केलंय आणि पाहावं लागेला प्रकाश कशा प्रकारची कामगिरी. पहिलाच बॉल अडबा बॅटने प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच एक धाव मात्र ते रोखू शकले नाही. एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहिले. एका धाबेच्या मदतीने संघाचं श्री गणेशा होताना देखील आपण पाहतोय. प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पहिला बॉल, चांगली लाईन, चांगला लेंथ जो मात्र मिळालाय. येणारे 5 बॉल असतील, 5 बॉल नक्कीच चांगल्या पद्धतीने ते टाकू शकेल का, प्रश्न पडलाय. प्रश्नाचं उत्तर वेळ ठरवून जाईल यात काही शंका नाहीये. समीकरण असेल 11 बॉल 27 धावांचं या मॅच मध्ये. ओहो, इथे फटका सदोला बिगिट करायचा प्रयत्न विषप मध्ये आणि नक्कीच क्षेत्ररक्षकाला काऊ कॉर्नर रिझल्टला आणि शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला गेला. तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावाचा प्रयत्न, फेकी थोडी खराब पाहायला मिळाली. त्यानंतर क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे आणि 3 धावा इथे कंप्लीट होताना आपण पाहिल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिबाच्या आतंकीने या 3 धावा कंप्लीट केल्या. आज आम्हाला लढायचे आमच्या गावासाठी, आज आम्हाला लढायचे आमच्या टीमसाठी, आज आम्हाला लढायचे आमच्या नावासाठी, असं काही सध्याच्या घडीला सांगून देत असताना हे 2 फलंदाज जिबाच्या आतंकीने 3 धावा आपल्या संघासाठी इथे कंप्लीट करताना पाहिल्या. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 4 या आकड्यावर आणि नक्कीच उर्वरित समीकरण अजूनही 10 बॉल आणि आवश्यकता असेल 24 धावांची. ऑन साइडला फटका फसलाय, मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये आणि धक्का क्रमांक पहिला मैदानामध्ये बसतोय. बॅटिंग करणारी टीम वडाची वाडी या संघाला. तागबाडी संघाचा कॅप्टन आणि देवपे संघाचा कॅप्टन लगेचच चला टॉस साठी रिपोर्टिंग करा प्लीज. तागबाडी संघाचा कॅप्टन आणि देवपे संघाचा कॅप्टन, क्विक स्पीड अप. नक्कीच मॅच मध्ये थोडस संकट आलंय बॅटिंग टीम समोर. संकटाला दूर करायचं असं संकट मोचक कामगिरी करावी लागेल राजेशला. यावेळेस आक्रमकता इथे दाखवली. पहिल्या बॉलवर स्वागत चौकार वसूल केलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय संघर्षाचा शंखनाद फुंकणारा चौकार. या चौकाराने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 8 या आकड्यावर आपण पाहतोय. आता उर्वरित समीकरण असेल ते मात्र नक्कीच 8 बॉल आणि 20 धावांचं 20 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 8 बॉल 20 धावांची गरज. क्रमांक 1 चं षटक प्रकाश ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. या मॅच मध्ये थोडासा खेळाडू कक्षामध्ये देखील थोडी चिंतेची बाब बनली असेल आपल्या संघासमोर वडाची वाडी. इथे पाहावं लागेल बॅटची कडा, शॉर्ट टर्मेंटला क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या मागे आणि नक्कीच बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा जीवाच्या आतंकाने नक्कीच अडवायचा प्रयत्न देखील केला होता पण यश इथे संपादन झालं नाही. अशा पद्धतीने विचार केला तर हा चौकार आणि लागोपाठचा दुसरा चौकार आपण पाहतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 12 या आकड्यावर आपण पाहतोय आणि नक्कीच सध्याच्या घडीला विचार केला तर अजून एका बॉलचा खेळ बाकी असलेल्या ओव्हर मधला ओव्हर नंबर 1 मैदानामध्ये मार्गस्थ आहे आणि आता समीकरण राहिलंय ते मात्र 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 7 बॉल 16 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये घडेल का बिघडेल का, दोन्ही संघ इथे मात्र टेन्शन मध्ये दिसत आहेत आणि इथे प्रेक्षकांच्या नजरा देखील या मॅच कडे लागल्यात. 7 बॉल 16 धावांचं समीकरण. एखादा मोठा फटका बिग हिट या बॉलवर येईल का. ओहो, अडबा बॅटने प्रहार करायचा होता. प्रयत्न भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि इथे प्रयत्न आता भरपूर करावे लागतील. मात्र वडाची वाडी या संघाला नक्कीच 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता मॅच मध्ये.
6 बॉल 16 धावांची आवश्यकता. संकट मोचक कामगिरी करावी लागेल अनिल या फलंदाजाला, तसेच त्याच्या सोबतीला असणारा राजेश या फलंदाजाला. या मॅच मध्ये 8 धावांची खेळी, 2 चौकार आल्या आल्या मात्र वसूल केलेत. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पण पाहिले, पण आता या मॅच मध्ये 6 बॉल आणि नक्की 16 धावांची आवश्यकता असताना या मॅच मध्ये घडेल काय, दोघांच्या मनामध्ये काय चालले असेल. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय क्रमांक 2 चं षटक घेऊन, आणि नक्कीच फलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अनिल या फलंदाजाला. पहिलाच बॉल बॅटला व्रत झालाय, शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, आणि नक्कीच कोणतीही चूक करत नाही. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. आणि विचार केला तर डॉट बॉल सुरुवात चांगली पद्धतीने पाहायला मिळते सध्याच्या घडीला कोरावले या संघाचे. आणि नक्कीच आकाश 5 बॉल आता समीकरण राहिलंय 16 धावांचं. एखादा मोठा फटका. ओहो, पुन्हा एकदा बिग हिट करायचा प्रयत्न, आणि नक्कीच कोणती चूक होत नाहीये. पंचांनी केले बोट आबाल्याकडे, आणि धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये बसतोय बॅटिंग टीम वडाची वाडी या संघाला. नक्की जाम पद्धतीने गोलंदाजी हवी होती कोरावले संघासाठी. ती कामगिरी चोखरित्या करताना आपण आकाशला पाहतोय. या मॅच मध्ये प्रयत्न भरपूर करावे लागतील आपल्या संघासाठी. ते मात्र विजय संपादन करून दिला तर नक्कीच आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढेल, यात काही शंका नाहीये. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय, आणि रमेश याला मात्र कामगिरी करावी लागेल. 4 बॉल 16 धावांचं समीकरण. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक. ओहो, येथे थोडीशी लाईन मिस होताना आपण पाहतोय. धीम्या गतीचा बॉल होता, चेंज द पेस, थोडासा गतीमध्ये परिवर्तन केला, पण नक्कीच लाईन थोडी मिस करताना आपण पाहिली. आता आवश्यकता असेल 4 बॉल 15 धावांची या मॅच मध्ये. नक्कीच एखादा मोठा फटका, एखादा बिग हिट या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो तो मात्र बॅटिंग टीमला. हो हो, बिग हिट खेळायचा प्रयत्न, आणि नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अशा पद्धतीने आता मात्र 3 बॉल आणि आवश्यकता असेल 15 धावांची. 2 षटकार 1 चौकाराने देखील काम होऊ शकतो. प्रत्येक बॉलवर अटॅक करणं गरजेचं राहील. या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर या बॉलवर देखील एक फटका यावा लागेल. हो हो, इथे पाहूया बिग हिट खेळलाय, आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा आली मजा. बॉल गेलाय काऊ कॉर्नर रिझल्टला पार करत सीमारेषे पार आलाय या मॅचचा टर्निंग पॉइंट सिक्सर. आता आवश्यकता असेल 2 बॉल आणि 9 धावांची. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अजून एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करू शकतो श्वास रोखून ठेवण्यासाठी. ओहो, इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा बिग हिट केलाय, लागोपाठचा दुसरा षटकार. या मॅच मध्ये संकट मोचकची कामगिरी करेल का. आणि आता आवश्यकता असेल 1 बॉल आणि 3 धावांची. मॅच मध्ये रंगत महासंग्राम पाटगावकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा नक्कीच दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. आता या मॅच मध्ये घडेल काय. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांच्या नजरा, पूर्ण टीमच्या नजरा, प्रत्येक खेळाडूंच्या नजरा या मॅच कडे लागल्यात. आवश्यकता असेल 1 बॉल 3 धावांची या मॅच मध्ये. नक्कीच आता मात्र थोडीशी टीम मीटिंग घेणं गरजेचं राहिलं कारण कोरावले संघाला आता मात्र टेन्शनची बात नक्कीच बनले कोरावले संघासमोर. आकाश ज्याने मात्र पहिला बॉलचा विचार केला तर 1 डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर वाईड, त्यानंतर डॉट बॉल आणि लागोपाठचे 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. म्हणजे तो बॅटर रमेशच्या संकट मोचक आपल्या संघासाठी इथे बनेल का, तारणहार बनेल का. आज आम्हाला आमच्या गावासाठी लढायचे, आमच्या गावाच्या नावाचा डंका, विजयाचा झेंडा मात्र आमच्या इथे या मैदानामध्ये गाडायचे. आणि त्या पद्धतीचा प्रयत्न इथे करताना तो मात्र बॅटर रमेश. 1 बॉल 3 धाबा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 बॉल 3 धाबांची आवश्यकता. नक्कीच 2 बॉलवर 2 फटके आलेत. आता एका बॉलचा खेळ राहिलाय शिल्लक आणि एका बॉल मध्ये 3 धाबांची आवश्यकता मॅच मध्ये. रमेश ज्याच्या बॅट मधनं 2 सिक्सर आले तोच ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. आणि आकाश गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. 1 बॉल
3 धावांची आवश्यकता. काय चाललं असेल गोलंदाजाच्या मनात, काय चाललं असेल फलंदाजाच्या मनात आणि काय चाललं असेल 11 खेळाडूंच्या मनात. ते डगआउट कक्षामध्ये बसलेत, त्यांना देखील आता या बॉलवर नजर राहील. प्रेक्षकांची धडधड वाढते, ठोके वाढतात. 1 बॉल 3 धावा. ओहो, इथे पाहूया स्ट्रेट राऊंड खेळलाय आणि पाहावं लागेल बॉल जाईल का. आणि शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला गेला. गुड फिल्डिंग. पाहावं लागेल 2 धावा. तिसऱ्या धावाची इथे मागणी असेल आणि पाहावं लागेल तिसरी धाव कंप्लीट होईल का आणि हो की नाही, हो की नाही. आणि नक्की शेवटच्या मोमेंटला हा सामना इथे विजय संपादन केले कोरावले संघाने. हार्ड लक वडाची वाडी संघ. चांगला संघर्ष या मॅच मध्ये राहिला आणि चांगला खेळ तो मात्र कोरावले संघाने देखील केला. तागबडी संघ चला आपली फिल्डिंग सेट करायचे प्लीज. क्विक मैदानामध्ये दाखल व्हायचे. हाय व्होल्टेज राम आपल्या समोर इथे रंगला. चला तागबडी संघ आपली फिल्डिंग सेट करायचे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याच्या बॅट मध्ये 2 षटकार 1 चौकार मात्र इथे पाहायला मिळाला तो सागर ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला सागर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपला मॅन ऑफ द मॅच चा इथे पुरस्कार प्रदान स्वीकारायचे. चला सागर.